ओके ओके चला 2 मिनिटं दिली जातील. चला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि एकविरा माऊली की जय. जयघोष झालाय, दिलाय जयघोष किरण 11 ट्रॉम्बे आणि मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई ही टीम सुद्धा मात्र सज्ज झाली. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक दमदार आयोजन रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025चं पाहायला मिळालं. आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली तुषार कोळी आणि पूर्ण रॉयल टीम, त्याचबरोबर आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर वाकडी यांचं मनापासून आभार. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मराठीचा तंत्रशुद्ध आवाज राहुल शिरसाट सर हे आपल्याला ऐकायला मिळाले. उद्याच्या दिवसामध्येही या पूर्ण स्पर्धेमध्ये अगदी एक वेगवेगळे समालोचक आपल्याला ऐकायला मिळतील, आवाज ऐकायला मिळतील आणि अनेक चांगली चांगली खेळाडू ही मात्र या मैदानामध्ये खेळायला पाहायला मिळतील. पहा या मैदानाची भव्य दिव्यता आपण पाहू शकता स्क्रीनवरती आणि खास करून या उल्वा सिटीला मात्र आपण शहराला या पाहू शकताय ज्या प्रकारे मात्र हा शहर डेव्हलप झालंय, औद्योगिकरण या झालंय आणि त्याच्यानंतरही मात्र पाहायला गेलं तर आमच्या रॉयल स्पोर्ट्स आणि उल्व्याच्या सर्व ग्रामस्थांनी गावाचं गाव पण टिकवून ठेवलंय आणि आज उल्व्या गावाच्या नावाचा जय जयकार मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेची भव्य दिव्यता या ड्रोनच्या मार्फत आपण पाहू शकताय आणि आई एकविरा इव्हेंट्सनं मात्र हे क्षणचित्र गोल्डन क्षणचित्र मात्र टिपलेले आहेत, यासाठी ओळखले जातात आणि या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून दिली. आजच्या रात्रीमध्ये अखंड रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती या स्पर्धेची चर्चा झाली आणि खास करून एकापेक्षा एक मॅचेसने मात्र खेळाडूंना क्रीडा रसिकांना मात्र इथे मात्र आनंद घेता आला आणि आज अंतिम आजच्या रात्रीतील अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन ठेपलो आहोत. मग दीपकजी खारेकर साहेब असतील, कचरेजी ठाकूर साहेब असतील, शिवदाजी कोली असतील, हे आमचे आधारस्तंभ मुख्य. तर वाघेवली गावचे आदरणीय महेशजी गावंड यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि बंबावी पाडा या स्पर्धेमध्ये क्वालिफाय अंग झालाय. तर महेशजी गावंड आपण देखील विराजमान व्हायचं. आपले देखील रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये सरचे स्वागत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करतोय ते रॉयल स्पोर्ट्स उल्वाच्या वतीनं रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. लाईव्ह पाहणाऱ्या एवढ्या रात्रीही त्याही मात्र खेळाडूंचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल ऍक्टिव्ह मात्र इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढली, इथे मात्र बॉल चाललाय मिड ऑफ मधून, ऑफ ड्राईव्ह परफेक्ट मात्र पाहायला मिळालं, सीमा रेषा पार, धावा येतील मात्र ते 4 चौकार. साईश मात्र चौकारानं खातं खोलताना मात्र पाहायला मिळतात. एक स्टायलिश खेळाडू आणि महत्त्वपूर्ण सातत्याने आपली भूमिका बजावत असतात आणि जबरदस्त खेळाडू असा राहिले गेलेले आहेत जसंही टीमसाठी. आणि इथून सुरुवातीला लेफ्ट हँड बॅट्समन अगदी साथ मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती. याच्यावरती हे आक्रमण मात्र पाहायला मिळतोय, हाही फटका अगदी रात्रीच्या मात्र लाईट मध्ये चमचम करणारा बॉल, सीमा रेषा पार, धावा येतील मात्र ते 4 चौकार. चौकार ठोकलेत कोणावरती, हल्ला कोणावरती चढवलाय तर भावेश कोली
या मात्र गोलंदाजांवरती, कारण याच गोलंदाजांनी या स्पर्धेतील मिडल ओव्हर आणि ज्यांच्या नावावरती मात्र एकूण 4 विकेट आहेत आणि मागच्या मॅच मधील एक महत्वपूर्ण षटक हातलून महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देणारे गोलंदाजांवरती अटॅक केले. हाय बॉल चांगला आहे, कलात्मक पद्धतीने खेळले, नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, बॉल सीमा रेषा पार, धावा येतील मात्र ते 4 4 4 चौकार. 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 धावा धावपलकावरती आणि चौकार हॅट्रिक साईश मात्रेच्या बॅटमधून मात्र साकारली जातोय. एक टेक्निकल फलंदाज समीर मात्रे सर पाहतोय आपण या क्रिकेटला एन्जॉय करताना. या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात, खूप मेहनत त्यांच्याकडून झाली, अनेक नावं जोडली जातील, खूप मेहनत सगळ्यांनीच घेतली. सूरज ठाकूर, विजय पाटील, तेजस कोहली, आकाश मडवी, गीतेश मडवी, अभिजित आमचे मात्र A1 जोडी, या सगळ्यांनी आज अगदी जबरदस्त रंगात आणली. ही स्पर्धा चर्चेत राहिली. रॉयल माणसं आणि रॉयल माणसांची ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते या उल्वे नगरीमध्ये. साईश मात्रे 3 बॉल 12 वरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा होते वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावी जोडली जाईल. दीपक बोराडे सर पाहतोय आपण देवीचा पाडा पंचांच्या भूमिकेमध्ये आणि नीरज राणावत एक मोठं नाव पंचांच्या या क्षेत्रातील, त्यांचे कौतुक करावं लागेल. खूप छान आज 4ही पंचांनी उत्तमरित्या काम पाहिले, कारण तिसऱ्या पंचांकडे खूप कमी वेळा यावं लागलं, त्याच्यावरती तुमच्या पंचांचा दर्जा आपल्याला नक्कीच इथे मात्र कळत असतो. टॅप केलाय, थोडासा मात्र मागे ठेवला होता बॉल, अगदी तेच गती परिवर्तन पाहायला मिळालं. ही खासियत आहे, कोणत्या वेळी कोणता बॉल हतलायचा, कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करायची. भावेश कोहली गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 13 धावा खर्च करताय. 4 बॉलचा खेळ झालाय. टॉस जिंकल्यानंतर ट्रॉम्बेने मात्र घेतली क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. आणखी एक चांगला फटका आणि त्याच्याबरोबर एक सिंगल कंप्लीट केली जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचताय तिथे. आणि इथून 5 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावपलकावरती आल्यात. भावेश कोहली सातत्याने मात्र आपल्या ट्रॉम्बे गावासाठी मात्र इथून एक वेगळीच दहशत निर्माण करून गोलंदाजीमध्ये सातत्याने सातत्य ठेवल्या गेले खेळामध्ये. त्याच गोलंदाजांना मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. फिटनेस जरूर इथे मात्र भावेश कोहली यांची मॅटर करेल, परंतु चांगली गोलंदाजी साकारत असताना हो 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 अगदी शूटर बॉल जबरदस्त बीट केले कोणाला तर जयदीप म्हात्रे यांना. आणि हीच खासियत आहे या गोलंदाजांची. अगं पहा, जबरदस्त बॉल हाताळले गेले आणि जागेवरती अगदी उभं ठेवलंय तिथे. ही खासियत ताकद आहे आणि ही ताकद दाखवत असताना गोलंदाजीमध्ये भावेश कोहली यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. करण रेड 14चा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्ट स्कोर 56 मात्र दाखवला जातोय. 4 षटकांचा खेळ असणार आहे आणि 4 षटकांमध्ये तुम्ही किती धावा जमवताय ना ते मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर ट्रॉम्बे कोलीवाडा ह्या टीमनं मात्र किरण 11 ट्रॉम्बे या टीमनं मात्र अगदी दम दाखवलाय. पहिल्या मॅचपासून चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, ऑल फॉर्मॅटमध्ये परफेक्शन. आणि तेवढंच स्तुती करावी लागेल क्षेत्ररक्षकांची. क्षेत्ररक्षकांनीही सुद्धा तेवढं चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करून आजच्या रात्रीमध्ये आपल्या मात्र टीमला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम केलंय. नीरज स्मृती टॉस बॉस आपण पाहतोय आणि टॉस बॉस मध्ये आज बरेच टॉस झाले. कोण जिंकलाय कोण हरलाय, परंतु सामने टॉस हरल्यानंतर ही जिंकताना पाहायला मिळालं. टॉस मॅटर करत नाहीये, तुमचा मैदानावरचा खेळ खूप काही सांगून जातोय. आदित्य कदम दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. ऑन साईडला फक्त ढकलून दिलंय. पार्थ आहे तिथे बॉलवरती पोहोचतायत, फेकतील तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. 15 धावा धावपलकावरती. रॉयल स्पोर्ट्स
आणि रॉयल स्पोर्ट्सचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. परंतु त्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमने मात्र पहिल्या मॅचमध्ये जसं मात्र खेळ झाला होता त्याच्यानंतर मात्र कमबॅक केले आणि दाखवलं की येस डेफिनेटली आम्ही इथून चांगला खेळ करू शकतोय, कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण देऊ शकतोय आणि आत्तापर्यंत ते मात्र पाहायला मिळालं. 1.1चा खेळ आतापर्यंत झालाय. चांगला फटका इथे मात्र सजवलाय ऑन साईडला. वाईट स्लॉंगनला मात्र काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. अक्षय यांच्यापर्यंत बॉल पोचलाय. बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत आदित्य कदम परत एकदा तयार होतील आपल्या रनवेवरती. चांगली रिलीज पद्धत, चांगलं रनवेवरती धावण्याची पद्धत त्यांची चांगली छान पाहायला मिळतोय. रिलीज पद्धत चांगली आहे आणि आपल्या फॉलो थ्रूमध्ये खूप छानपैकी सहजरित्या बाजूला जाण्याची पद्धत ही गोलंदाजांची जमेची बाजू असतो आणि तीच आदित्य कदम यांची आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 धावा खर्च झाल्यात. गोलंदाजीचा निर्णय इथे मात्र घेण्यात आला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर दबाव तंत्रामध्ये वापरत असताना कारण पहिल्या साईश मात्र पाहायला गेलं तर 6 बॉलमध्ये 14 धावांवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर जरूर इथे. परंतु त्यानंतर साईश मात्रे यांच्या 14 धावा आणि एकूण धावफलकावरती 16 धावा. आदित्य कदम तयार असतील इथे गोलंदाजीसाठी. पिवंत षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये वाईट इस लॉंग ऑन आहे, लॉंग ऑन आहे, मिड ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर कव्हर डीपमध्ये मात्र एक क्षेत्ररक्षक आहे. गलीमध्ये 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन अशी सजावट मात्र या क्षेत्ररक्षणाची आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॉम्बे कोलीवाडाकडनं सजवले कॅप्टन ना आणि इथून चर्चा करत होतो त्याच मात्र क्षेत्ररक्षणाची थर्ड मॅन रिझनला भेदून मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. येथील धाव मात्र इथे संघर्ष करत होता मात्र इथे टीम जासई आणि त्याच्यानंतर बॅटमधून आलाय साईश मात्रे यांच्या चौकार आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. ते 20 साईश मात्रे 7 बॉलमध्ये 18 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती येत असताना टीम बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम. इथून माहिती आहे कारण ज्या प्रकारे मात्र मागे गोलंदाजी झाली होती मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमची आणि त्यानंतर इथून 40 ते 45 धावा जरी येत आहेत ना तरी सुद्धा एक चांगली बिग फाईट होऊ शकतो इथे कारण गोलंदाजी ही जमेची बाजू सातत्याने मात्र ट्रॉम्बे टीमची राहिलेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 14 आणि तिथेच थोडीशी मात्र इथून पाहिलं गेलं तर सुस्थितीमध्ये मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम का तिथे हल्ला केला होता भावेश कोळीवरती. एक महत्त्वपूर्ण फ्रंटलाईन गोलंदाजी करणारे गोलंदाज यांच्यावरती तुम्ही जेव्हा डबल डिजिटमध्ये मात्र धावा जमवताय ना तेव्हा मात्र तुमचा एक आत्मविश्वास वेगळ्या स्थानी वेगळ्या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचतो आणि तेच सध्याच्या घडीला साईश मात्रे आणि जयदीप मात्रे मध्ये पाहायला मिळत आहेत. बॉल पोचवायचा आहे प्लीज. बॉलमध्ये खराबी कदाचित असावी. परत एकदा नवीन बॉल मैदानामध्ये जात आहे. 2 फलंदाज बॉल चेक करतील त्याच्यानंतर मात्र उर्वरित बॉल आमच्यापर्यंत पोचवतील आणि खेळ चालू राहील. परंतु आदित्य कदम आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 बॉल हात आले. 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. 1.3चा खेळ पूर्ण 20 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025चं एक दमदार आयोजन संपन्न होताना पाहायला मिळालं. तेवढीच या स्पर्धेला वेगळी झलाली प्राप्त करून देण्याचं काम आलेल्या मान्यवरांना मात्र अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं काम केलं आहे. एकिवरा इव्हेंट्स संदेश शेळके यांची पूर्ण टेक्निकल टीमनं स्तुती करावी लागेल. आणि आज रॉयल स्पोर्ट्स उल्वाचे सर्व सभासद आमच्या रॉकस्टार प्रवीण गायकरने उल्लेख केलं होतं 30पेक्षा जास्त सभासद आपल्याला पाहायला मिळाले फोटोमध्ये आणि सगळे उपस्थित इथे मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळत आहेत. हेच तर प्रेम आहे आणि हेच रॉयल माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे सहज स्किट झाला जरूर तिथे एकाला एकच धाव मात्र घेतली गेली. दबाव आहे कारण इथून माहिती आहे ट्रॉम्बेचं क्षेत्ररक्षण ही तेवढा चांगला सातत्याने या आजच्या दिवशी आजच्या रात्री मात्र होताना पाहायला मिळालं म्हणून इथून एकाच धावेवरती समाधान. जयदीप मात्र इथून स्ट्राईकला असतील. आतापर्यंत त्यांच्या बॅटिंगचा विचार केला. जयदीप मात्रे
यांचा तर 2 बॉलमध्ये एका धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. तुषार स्पोर्ट्स मुलेखंडमध्ये 8 बॉलमध्ये 10 आणि त्यानंतर पारगावच्या विरोधामध्ये खेळत असताना 5 बॉलमध्ये 12 अशा 3 मॅचमध्ये त्यांच्या धावा वैयक्तिकरित्या पाहायला मिळाल्या आणि त्याच फलंदाजांना इथून खेळताना पाहायला मिळतात. मिड ऑफमध्ये ऑफ ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत. पाटा बदलला, स्ट्रेट ड्राईव्हला गेले बॉल. जयेश यांच्याकडे एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले आणि या प्रणय मात्र यांच्याकडून रेग ओढली जाईल एका धावेची. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 22-22 आणि स्कोरबोर्ड बॅटिंग करत असताना टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर. साईश मात्रे हा खेळाडू आहे बेधडक बेधडक आणि षटकार येतोय साईश मात्रेच्या बॅट मधून. कडक 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 कडक. रॉयल षटकार साईश मात्रेच्या बॅट मधून. 9 बॉलमध्ये 25 वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळत आहेत. तर 28 धावा धावफलकावरती संघाच्या लागल्या जात आहेत. त्या बॅटिंग केली. मंत्रमुग्ध करणारा खेळाडू क्लिक झालाय. किच मेरी फोटो असं काहीच साईश मात्रे म्हणतोय इथे आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून दिलाय. क्लास खेळ आणि क्लासिकल खेळ साकारत असताना तेही टीम किरण 11 ट्रॉम्बे टीमच्या विरोधामध्ये मुंबई विभागातील एक दमदार ही टीम आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकता आपण स्क्रीनवरती. जसं मात्र हा बॅनर सुद्धा रॉयल बनवलाय. रॉयल स्पोर्ट्स सुरू आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 चं हे दमदार आयोजन आणि दमदार आयोजनाबरोबर जात असताना आजची रात्र बिग आपल्याला पाहायला मिळाली. मंच बडा पंच बी बडा आणि ते पंच मारले रॉयल स्पोर्ट्स उलवाच्या पूर्ण सगळ्या मात्र सभासदांनी. रॉयल ट्रॉफी 2025 पहिली रात्र यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात आपल्याला. भूपेंद्र कोळी नंबर क्रमांक 3 इन ॲक्शन मध्ये येताना पाहायला मिळतील आणि इथून अजूनपर्यंत 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती जरूर आल्यात आणि खास करून इथून स्क्रीनवर पाहिलं आपण यास ट्रॉम्बेचे मात्र आधारस्तंभ आणि खेळाडू उत्कृष्ट रोहन अक्षय हे दोघांची बातचीत आपल्याला पाहायला मिळाली. रणनीती आखली गेली पण तो गिरकी घेतली. गोलंदाजाने ही फिरकी घेतली. क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑन मध्ये पोचतायत तिथे उचलतील फेकी करतील. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. भूपेंद्र कोळी हे मात्र मागच्या मॅच मध्ये हे काय भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी केली होती. अगदी वेगाचा बेतात बादशाह आणि ट्रॉम्बे एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे अगदी शांत संयमी खेळाडू म्हणून सातत्याने मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. परंतु गोलंदाजी करत असताना अगदी आगीचे निखारे आग ओकत गोलंदाजी करताना सातत्याने पाहिले या गोलंदाजांना. सॉफ्ट ड्राईव्ह फक्त दिशा दिली. पॉइंटला मात्र ढकलून दिले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर पॉइंटला अडवलं जाईल आणि तोपर्यंत एक सिंगलला मात्र इथून डबल मध्ये कन्व्हर्ट केले. रनिंग बिटवीन द विकेट साईश मात्रे आणि जयदीप मात्रे यांची ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मात्र धावा येतील आणि संयम कधी ठेवायचा आणि आक्रोश कधी करायचा हे जयदीप मात्रे यांना मात्र नक्कीच माहिती आहे. तेवढीच चांगल्या प्रकारे साथ साईश मात्रे यांना देत आहे. 10 बॉलमध्ये 27 वरती वैयक्तिकरित्या आणि 31 वरती टीम. चांगला बॉल इथे मात्र आणखी एक भन्नाट वेगानं बॉल मात्र हाताला गेलाय. ही खासियत आहे का क्लास आहे का क्लासिकल आहे हा गोलंदाजांनी मात्र इम्प्रेस केले आतापर्यंत पाहायला गेलं तर. या स्पर्धेतील 172 डॉट बॉल आतापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे या स्पर्धेतील ही विकेट गोलंदाजांच्या बाजूने जातोय की काय याची ही चर्चा करावी लागेल. डेफिनेटली विकेट तशी बनवली गेली. फलंदाजांना थोडासा मात्र अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. मैदानाला गुदगुल्या करत बॉल येतोय. टप्पा 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 सीमारेषा पार 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 चौकार. या 4 धावा ऍड केल्या जातील. 35 धावा धावफलकावरती. टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम. 2 अँगल मध्ये आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक एका बाजूला साईश मात्रेला पाहतो इथे आणि अंतिम क्षणी अडवण्याचा प्रयत्न अपयशी. बॉल झालाय फरार. सीमारेषा पार. आल्या धावा 4 आणि या चौकारानंतर 35 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ. 7 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर.
हाई बॉल चाललाय मात्र सीमारेषा पार अगदी ठणठण खनखन 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 खनखनीत आवाज करणारा हा येतोय साईश म्हात्रे यांच्या बॅट मधून षटकार चौकार. 13 बॉल मध्ये 35 धावांची बहारदार केली. बॅटिंग ऑर्डर आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साईश म्हात्रे यांनी कलात्मक पद्धतीने अगदी चांगल्या गोलंदाजांवरती दाखवून दिले. मला दिलेली मात्र माझ्या कॅप्टनने संधी, मला दिलेली माझ्या गावाने संधी, मला दिलेल्या माझ्या समर्थकांनी संधी, मला दिलेल्या माझ्या खेळाडूंनी संधी आणि त्या संधीचं सोनं मी करणार. डेफिनेटली यू कॅन डू इट आणि ते दाखवताना मात्र पाहायला मिळते. साईश म्हात्रे या मॅच मध्ये 39 धावा आणि वैयक्तिकरित्या 35 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. टॅप केले, पॉइंटला वेग होता परंतु तिथे क्षेत्ररक्षण सजवलं गेले. साईश मात्र जाळ्यामध्ये अडकतील का नाही आणि पैतून निर्णय यायला ओपन क्रीज मध्ये सुरक्षितरित्या साईश मात्र पोचताना पाहायला मिळत आहेत. 13 बॉलवरती 35 धावांची बहारदार केली. 39 धावांवरती 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम विरोधामध्ये खेळत असताना किरण 11 ट्रॉम्बे. भावेश तुर्बेकर येत आहेत मात्र इथून अंतिम षटक आणि हे 6 बॉलमध्ये आता धावा इथे सेट किती केल्या जातील, टार्गेट किती सेट केला जाईल. हायस्ट पार्टनरशिप आपण पाहतोय इथे जीवित म्हात्रे आणि निहार या दोघांमध्ये पाहिले गेले तर 42 धावांची होती. साईश म्हात्रे जयदीप या दोघांची 39 धावांची जे मात्र आता बॅटिंग करत आहेत. 42 धावांची हायस्ट पार्टनरशिप पाहायला मिळाली. 39 धावा त्याच्यानंतर मात्र या 6 धावा आणखी ऍड करा. अगदी ठोसा दिलाय आणि ठोसून टांगलाय बॉल सीमारेषा पार दाखवते मात्र आपली ताकद. षटकारानं जयदीप म्हात्रे नाव लक्षात ठेवा. अनुभवी खेळाडू अनेक मैदानं गाजवले आहेत आणि या बॉलला मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. बॅकवर्ड रिझनच्या डोक्यावरून पहा क्लासिकल अगदी नयनरम्य डोळ्यांची पाडणं फेडावी असा मात्र हा फटका. जयदीप मात्र मी शांत का होतो त्याचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मात्र शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज दाद दिली जातो जयदीप म्हात्रे यांच्या बॅटिंगसाठी. हल्ला चढवलाय भावेश तुर्भेकर यांच्यावरती. त्याच्यानंतर आणखी एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र उलटी पुलटी फटका चालला सीमारेषा पार. आणखी एक क्लासिकल आपल्या दाखवत असताना जयदीप म्हात्रे टेनमार्क षटकार. मी का थांबलो होतो त्याचं उत्तम उदाहरण अंतिम षटकासाठी साईश म्हात्रेंनी 14 बॉलमध्ये 35 धावांची बहारदार केली साकारली. त्याच्यानंतर मात्र जयदीप म्हात्रे आले आता 6 बॉल वरती 15 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळत आहेत. 51 धावा धावपलकावरती लागल्यात. अर्धशतकी केली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या टीमसाठी. खूप छान खेळ सजवलाय. भावेश यांच्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय आणि टार्गेट जणू केले की काय जयदीप म्हात्रे यांनी. भावेश यांना कलात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून चांगला बॉल हाताला गेलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येणं खूप इम्पॉर्टंट होता कारण इथून तुम्हाला कमबॅक करायचं आहे. तुम्हाला चांगला खेळ इथून दाखवायचा आहे आणि इथून चांगला खेळ दाखवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आव्हानं तर खूप आले आहेत परंतु त्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जायचं आहे आणि सामोरं जाताना मात्र पाहायला मिळालं. हो 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 अगदी गिरकी घेतली फिरकी घेतली. अगदी गिर 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 बॉल सीमारेषा पार. आग से नहीं भाई जयदीप म्हात्रे के नाम से डर लगता है. बॉल सीमारेषा पार धावा येतील 6 षटकार. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे बॉल हाताला हा खेळाडूंकडे एक्सपिरियन्स आहे क्लास आहे. अगदी स्लाइड आउटसाइड पहा डिलिव्हरी ऑफ साइड होती. त्याच्यानंतर मात्र अगदी परफेक्ट शॉर्ट सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं आणि परफेक्ट ऑन ड्राईव्ह. जासई टीमची जर्सी अंगावरती घातली दाखवतात गावासाठी गावाच्या नावासाठी
आता इथून गिरकी घेतली होती, फिरकी घेतली होती, परंतु गोलंदाजांनी ओळखल्या आणि ऐन वेळेमध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जयदीप म्हात्रे यांना मात्र थांबवलंय आणि यानंतर मात्र एकच सवाल आहेत. 58 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जातात. 19 धावा या मात्र षटकामध्ये आलेल्या आहेत. काय क्लास आहे हे टेनिस क्रिकेट. असं आहे ना की तुम्हाला कुठले ट्रेनर नसतात, कोणते कोच नसतात, तुम्ही तुमचे फटके सजवलेले असतात, तुम्ही तुमचे फटके खेळलेले असतात आणि तेच पाहायला मिळतोय. आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 58 धावा आणि 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 59 धावा. तर गोलंदाजीचं कौतुक आपण ट्रॉम्बेचं करत होतो, परंतु तेवढी चांगली फलंदाजी झाली. या पूर्ण जर मॅच मध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा फक्त त्यांनी मात्र अवांतरच्या स्वरूपाच्या मात्र मार्फत दिलेल्या आहेत. म्हणजे काय गोलंदाजी झाली. 13 ओव्हर टाकलेले आहेत, 13 षटकांमध्ये फक्त 2 धावा अवांतर दिलेत. म्हणजे काय दर्जेदार गोलंदाज त्यांच्याकडे असतील आणि त्यांच्यावरतीही अटॅक करून 58 धावा 4 षटकांमध्ये बनवले गेलेत. आता शंतनू भगत आपण पाहतोय गोलंदाज आहेत 10 डॉट बॉल त्यांच्या नावावरती. भावेश कोहली 9 डॉट बॉल, विकी मुंबईकर 8 डॉट बॉल, सिद्धेश कोहली 7, अक्षयच्या 7 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. जीवित मात्रेनं 6 डॉट बॉल टाकलेत, प्रफुल्ल मोकलनं 6 डॉट बॉल, साईश मात्रेनं 6 डॉट बॉल, प्रितेश कोहलीनं 5 डॉट बॉल, भावेश तुर्भेकर 5 डॉट बॉल. तेच किरण 11 ट्रॉम्बेचे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अशा एकूण जर विचार केला ट्रॉम्बे कोहलीवाड्याचा तर फक्त 2 अवांतर इथे मात्र धावा दिल्यात. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर मोस्ट रन्स कन्सेंटन इन इनिंग प्रसाद पाटील जर पाहायला गेलं तर गावदेवी कलवी टीमचा हा खेळाडू 33 धावा, चरण म्हात्रे 27, भावेश तुर्भेकर 19 धावा, दैवत पाटील 18, राज पाटील 17, प्रफुल्ल मोकल 17, विकी मुंबईकर 17, सिद्धेश कोहली 17, जीवित मात्रे 16 आणि निशित कोहली 16. असा हा आपण या स्पर्धेतील पूर्ण सारांश इथे मात्र पाहायला मिळतोय. मोस्ट विकेट्स टेकर, टॉप 10 प्लेयर्स अक्षय दाभोलकर 5-18 इथे मात्र धावा खर्च केला होत्या. 18 बॉलमध्ये 5 विकेट मात्र घेतल्या. इनिंग 2 खेळलेत. भावेश कोहलीनं 4 विकेट घेतलेत, केतन मेहरनं 3 विकेट घेतलेत, कुणाल पाटीलनं 3 विकेट घेतलेत, दीपराज कोहली 3 विकेट, दीक्षित पाटील 3 विकेट, प्रफुल्ल मोकल 3 विकेट, जीवित म्हात्रे 3 विकेट, साईश म्हात्रे यांच्या नावावरती 3 विकेट आणि शंतनू भगत यांच्या नावावरती 2 विकेट. पूर्णपणे या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर मोस्ट रन स्कोरर आपण पाहायला गेलं तर जीवित म्हात्रे आतापर्यंत 46 धावा त्यांच्या नावावरती, जयदीप म्हात्रे 44 धावा, साईश म्हात्रे 43 धावा, दीपेश कोहली 25, रोहन कोहली 23, जीवन कोहली 22, नेहार म्हात्रे 19, भावेश तुर्भेकर 17, शंतनू भगत 16, भूषण म्हात्रे 15. समर्थकांनी या गोष्टींची लक्ष दिलं पाहिजे, कारण इथून मालिका वीर म्हणून फ्रीज आहे आणि या स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणजे या चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला मात्र पाहायला मिळतात. तर जाऊया टॉस्का बॉक्स मध्ये, इथे प्रवीणजी वाकडेकर जोडले जातील. येस, थँक्यू. त्यानंतर आजच्या पहिल्या रात्रीमध्ये रॉयल ट्रॉफी 2025 रॉयल स्पोर्ट्स उल्वे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने आज पहिल्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, ज्या आवाजाने खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या सुमधुर वाणीतून प्रत्येक प्रेक्षकाला च्या गळ्यामध्ये ताईत झालेलं समालोचक म्हणजे अर्थातच समालोचन क्षेत्रातील रॉकस्टार अर्थातच प्रवीणदादा गायकर, वाकडी गावाचा अभिमान. आणि आज प्रवीणदादा गायकर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन की आदरणीय शिवदाजी कोळी साहेब आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी गायकर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आज आपल्या सुमधुर वाणीने प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यात ताईत झालेला हा रॉकस्टार समालोचक अर्थातच प्रवीणदादा गायकर आणि त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय. रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची आपल्या महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायेची शाल, सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आदरणीय प्रवीणदादा
गायकर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. आज भरपूर एन्जॉय केलं त्यांनी देखील. त्यानंतर आणखीन एक समालोचक आज ज्यांचा आवाज खऱ्या अर्थाने आपण ऐकला आणि गेले अनेक वर्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमशी मैत्रीचे ऋणानुबंध ज्या समालोचकांशी सातत्याने राहिले, आपल्या अल्पावधीमध्ये सुमधुर वाणीने रायगड नवी मुंबई बरोबरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील ज्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला असे रुपेशजी पाटील सर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर मी भूषणजी कोही साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी वितरित केला जाईल. एका स्क्रीनवर आपण पाहतोय रुपेशजी पाटील सरांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण केलेल्या समालोचनाबद्दल रुपेश सर आपलं मनपूर्वक अभिनंदन व आभार. जाऊया सेकंड इनिंगला होती सुरुवात. एक महत्त्वपूर्ण मॅच. पहिलाच बॉल कोलवर पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळालाय. कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळल्यानंतर एक धाव या ठिकाणी ॲड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. एक अटीतटीची लढत. दोन्ही संघ ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये या दुसऱ्या गटामध्ये 8 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या 8 संघांमधून शेवटच्या क्षणी ही 2 संघ फाईट करतात. या स्पर्धेतील पहिल्या रात्रीमध्ये सुपर 4मध्ये कोणता संघ जाणार या प्रश्नाचं उत्तर देणारी लढत. 59 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही साईश म्हात्रे आपल्या अफलातून खेळीने. आज मात्र खऱ्या अर्थाने जासई गावाचं नाव ज्या बॉलरने टेनिस बॉल क्रिकेटच्या पडलावरती उंचावलं तो मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. रोहन कोई कोणतंही खातं न खोलता मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय जासई गावाचे समर्थक. आणि ज्यावेळेस आपला संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो त्यावेळेस प्रत्येक समर्थकाला त्याचा अभिमान असतो. आणि सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना तर 2 वाजून 50 मिनिटं देखील होतात, तरी देखील अनेक असंख्य मायबाप प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. एक गडी बाद 1 रन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक. 21 बॉलमध्ये अजूनही 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. शेवटचे 21 बॉल शिल्लक, अजूनही 58 धावा पूर्ण करायच्यात. टीम किरण 11 ट्रॉम्बे मुंबई या टीमला भरपूर चांगला प्रवास आतापर्यंत दोन्ही टीमचा राहिला आहे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमच्या माध्यमातून ज्या प्रकारे टीम कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं होतं, ते लक्ष त्यांनी सेट केलं. 58 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या आणि 59 रनचं लक्ष प्रतिस्पर्धी टीमसमोर ठेवलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, एलिव्हेशन कमी, अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. फिल्डर त्या ठिकाणी दक्षित म्हात्रे तैनात होता आणि विकेट क्रमांक 2 गमावलाय. किरण 11 ट्रॉम्बे मुंबई या टीमने दीपेश कोईच्या स्वरूपामध्ये हा 2रा धक्का ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही प्रात्यक्षिक पाहू शकता. साईजचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती परंतु शॉर्ट सिलेक्शन थोडंसं गचाय झालं. फिल्डर दक्षित भरपूर वेगाने धावत आला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड त्याने चेंडूवर ठेवली आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहिलं. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमच्या माध्यमातून नवीन फलंदाज जयेश कोई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 20 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत आणि अजूनही 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु आतापर्यंतचा जसा खडतर प्रवास राहिला तो प्रवास संघर्षाचा जोरावर टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमने मात्र खऱ्या अर्थाने सुखकर केला. परंतु या मॅचमध्ये देखील तसाच प्रवास करण्यासाठी
एक अफलातून खेळ मात्र जरूर अपेक्षित असेल. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक 19 बॉलमध्ये आता मात्र 58 धावा पूर्ण करायच्यात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर तैनात. जयदीप मात्रे. विजय त्याला मिळवायचा आहे आणि जयदीपने टिपलाय हा झेल आणि विकेट क्रमांक 3 देखील या षटकामध्ये प्राप्त केलाय. अप्रतिम दर्जाचं स्पेल पाहायला मिळालं. प्रेक्षकांची मनं जिंकलीत साईश म्हात्रेने. ज्या प्रकारे अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये वर्चस्वामध्ये खेळाडू राहिला आणि आज देखील तीच दहशत या रॉयल ट्रॉफीमध्ये रॉयल कामगिरी मात्र साईश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भावेश कोळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. शेवटचे 18 बॉल आणि 58 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्यात. अवघी एकच धाव त्याने खर्च केली. 28,538 प्रेक्षक आतापर्यंत सबस्क्रायबर आहेत. 9 मे 2023ला खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तरी वेबसाईट निर्मित केली गेली आणि अवघ्या काही काळामध्ये 2023 मे महिन्यामध्ये जशी वेबसाईट आली त्यानंतर 23 आणि 24च्या अंगामात चांगला प्रवास राहिला. चांगली क्वालिटी, नवनवीन संकल्पना संदेश शेळके यांच्या माध्यमातून आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर भरपूर ट्रेंडिंगला आहे एकविरा इव्हेंट. या मोमेंटला फुलटॉस पद्धतीचा हा बॉल स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. भावेश तोरभेकरच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. सरळ 6 रनसाठी षटकार. कुणाल पाटीलचं केलं स्वागत. बॅट्समन रिव्ह्यू आहे. डिसिजन पेंडिंग. नो बॉल आहे आणि फ्रीची संधी बॅट्समनला मात्र जरूर मिळते. हा षटकार टोटल 7 रन ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. कुणाल पाटीलचं स्वागत केलं पहिल्या बॉलवर भावेश तोरबेकरने. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. डीपमध्ये फिल्डर तैनात परंतु फ्रीडचा हा बॉल. नवजीवन संजीवनी मिळाली सध्याच्या घडीला भावेश तोरबेकरला. 1 रनच्या साह्याने 9 धावा. 17 बॉलमध्ये 50 रन ऑन स्क्रीन आपण पाहतोय. कुणाल पाटील, मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान, विठ्ठल जासई या संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. भावेश कोळीच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार स्ट्रोक. 6 रनसाठी हा षटकार. सामन्याचं चित्र बदलणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक आम्हाला करायचा आहे. जे स्वप्न आम्ही पाहिलंय, भरपूर लांबचा प्रवास जो केलाय, कुठेतरी आमच्या टीमला आम्हाला विजय मिळवून द्यायचा आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून इन ॲक्शन मोडमध्ये बॅट्समन पाहायला मिळतोय. 16 बॉलमध्ये आता मात्र 44 धावा पूर्ण करायच्या आहेत. कुठेतरी कुणाल पाटील थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. साईश म्हात्रेने अवघे 1 धाव खर्च करून 3 महत्त्वाचे विकेट ज्या प्रकारे प्राप्त केले त्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला होता टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान, विठ्ठल 11 जासई या टीमचा. परंतु तोच कॉन्फिडन्स कुठेतरी थोडासा कमी होताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे 2 षटकार आले आणि मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. 16 बॉल 44 रन. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने अलॉंग कार्पेट. चांगली फिल्डिंग. डीपमध्ये फिल्डर आहे. 1 सिंगल. 15 बॉल आणि आता मात्र 43 धावा. जर या 3 बॉलमध्ये 2 षटकार आले तर या मॅचमध्ये एक नवी रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 15 बॉलमध्ये 43 धावा. दबाव आहे कुणाल पाटीलवर, दबाव आहे या दोन्ही बॅट्समनवर.
कारण जो जिंकेल तो मात्र खऱ्या अर्थाने रॉयल ट्रॉफी 2025 पहिल्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल. धीम्या गतीचा हा बॉल, ही चपाई पहा, अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता गुडलिन स्पॉटवर जसा टप्पा पडला, अक्रॉस द लाईन बॅट्समन झाला होता. थोडीशी उसी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुल टॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली कुणाल पाटीलने, परंतु या चुकीला माफी दिली नाही भावेश तुर्भेकरने. त्याच्या बॅटमधून आलाय हा धमाकेदार लॉंग अँड हाय षटकार. 22 रन आतापर्यंत झाले, 13 बॉल आणि 37 रन. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅचमध्ये कुठेतरी एक नवचैतन्य गाठताना पाहायला मिळेल टीम किरण 11 ट्रॉम्बे मुंबई संघ. शेवटचा हा बॉल देखील या मॅचमध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो दोन्ही टीमसाठी. 13 बॉल आणि 37 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. दबाव वाढलाय. टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई या टीमचा 21 रन आतापर्यंत खर्च केलेत कुणाल पाटीलने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोअर फुल टच पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललंय. येणारे चेंडू आहेत 12 आणि 36 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण ज्या प्रकारे 12 बॉलमध्ये 36 रन आहे, प्रति ओव्हरमध्ये 18 धावा या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमला प्रति ओव्हरमध्ये 3 षटकार मात्र जरूर मारावे लागतील. विश्वास आहे दोन्ही बॅट्समनवर टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमचा, कारण अनेक स्पर्धांमध्ये अनेक विक्रमी खेळी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळाल्यात. 12 बॉल 36 रन, 36 रन 12 बॉलमध्ये 6 षटकार जरूर मारायचे आहेत. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रमांक 3 संयम म्हात्रे. संयमने आतापर्यंत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये एकंदरीत केली 2 सामन्यांमध्ये. 12 बॉल आणि 36 रन. आज मात्र पाहिलेलं स्वप्न किरण 11 ट्रॉम्बे टीमचं की टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमचं होईल. येणारे 12 बॉल आणि 36 रन. संयमचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर एक धाव मात्र जरूर खऱ्या अर्थाने. येस, इट इज अ लेग बाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. 11 बॉल आणि आता मात्र 35 रनची गरज आहे. 11 बॉल 35 रन. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे भावेश कोळी, तर भावेश तुर्भेकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज भावेश कोळी. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवेल टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई या टीमची.
10 बॉल 35 रन. गुलाबी थंडी भरपूर हवा आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे हिवाळी सत्र आहे. 3:03 आतापर्यंत झालेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. एक सोपा झेल पकडलाय. फिल्डर त्या ठिकाणी जयदीप होते आतापर्यंतचा या इनिंग मधला हा दुसरा झेल जयदीप यांच्या माध्यमातून टिपला गेलाय. आणि अप्रतिम दर्जाचे फिल्डिंग. ज्यावेळेस बॉलिंग चांगली होते त्यावेळेस फिल्डिंग जर चांगली झाली ना तर तुमच्या टीमचे कॉन्फिडन्स लेवल ही लेवल सुद्धा वाढताना पाहायला मिळते. परंतु लाजवाब कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई भूषण म्हात्रे टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे तोडफोड पद्धतीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, अफलातून क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर 59 रनचं केलं गेलेलं लक्ष्य सेट. 9 बॉल 35 रन. नवीन फलंदाज भूपेंद्र कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन साईडला स्ट्रोक केलाय. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटला फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग. एक सिंगल फक्त पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 25 रन. 8 बॉलमध्ये 34 रन आता मारायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 34 रन. 22 तुर्बेकर त्याच्याकडे ती क्षमता आहे. जर या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर या मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळेल. संयमने मात्र अप्रतिम दर्जाचा स्पेल आतापर्यंत हाताळलाय. 4 बॉलमध्ये अवघी 1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केली. हा बॉल देखील काय घडलं जाईल. लाईन चांगली होती. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज भावेश तुर्बेकरने, परंतु लाईन चांगली होती. पंचांचं कौतुक करावं लागेल. दीपकजी बोराडे, नीरजजी रनावत, गणेशजी बाविस्कर आणि हेमंतजी कोळी आमचे 4 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या पहिल्या रात्रीमध्ये या बॉलवर देखील आक्रमण करायचं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकअपसाठी तोपर्यंत फिल्डर आला नव्हता. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 4 फलंदाज गमावल्यानंतर 26 रन. शेवटचे 6 बॉल आणि 33 रनची गरज आहे. स्पेल नंबर 4 आणि शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केले प्रमोद मडवी या गोलंदाजाला. 6 बॉल 33 रन. 6 बॉलमध्ये 33 धावा पूर्ण करायच्या आहेत. शेवटचे 6 बॉल 33 रन. एक बिग फाईट. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. एलिव्हेशन भरपूर, परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात. कुणाल पाटीलने टिपला हा झेल आणि भावेश तुर्भेकरची खेळी होते संपुष्टात. 5 बॉल आणि 33 रन. औपचारिकता शिल्लक आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर 5 बॉलमध्ये 33 धावा पूर्ण करायच्या आहेत. विजयाचा रस्ता थोडासा खुला झालाय. टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई या टीमचा, परंतु आज खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. किरण 11 ट्रॉम्बे या टीमचा प्रवास देखील आतापर्यंत भरपूर चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. मुंबई नगरीमधील एक नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विनायक कोळी. 5 बॉलमध्ये 33 रनची गरज.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, या मोमेंटला लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली. एक धाव मात्र जरूर लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होते. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहताय थोडंसं नियंत्रण चुकलं, फिल्डरचा बॅलन्स थोडासा बिघडला आणि जमिनीवर ते आदळले, परंतु प्रयत्न भरपूर चांगला त्यांनी केला. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 31 रन. जयदीप यांची स्टाईल तुम्हाला पाहायला मिळेल. एका हाताने हा बॉल जज केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. एक धाव मात्र जरूर ऍड होते. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. हा बॉल देखील यस इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 30 रन, 2 बॉल आणि 29 रनची गरज. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल आणि 29 रनची गरज. शेवटचा अंतिम बॉल आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 आजच्या पहिल्या रात्रीतील सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई, उरण तालुक्यातील एक मातब्बर संघ आणि या संघाने आज रॉयल ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वामध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिल्या रात्रीमधील हा पहिला संघ. कॉंग्रॅच्युलेशन. चला हस्तांदोलन करून घ्या. हस्तांदोलन तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच साईश म्हात्रे ठरलाय. या सामन्याचा हिरो. बोला गणपती बाप्पा. सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई.